स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सर्वात सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी, जी आहे गव्हाच्या पिठाचा मऊ आणि स्पंजी केक। चला तर सुरू करूया। वाटीच्या प्रमाणे आपल्याला केक करायचा आहे। या वाटीने मी सगळे सामान घेतलं आहे, सर्व साहित्य। दूध पावडर पाऊण वाटी, पाऊण वाटी दही, पाऊण वाटी तेल आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध। ह्याच वाटीने सगळं घेतले मी प्रमाण। दीड वाटी गव्हाचे पीठ, वेलची पावडर, मीठ थोडंसं आणि इनो घेतला आहे। तेल घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एकसारखं। एकसारखं एकाच दिशेने फिरवायचं आहे, ते उलटं फिरवायचं नाही, एकाच दिशेने असं गोल गोल। आपल्याला दूध घालायचं आहे याच्यात। चांगले हलवून घ्यायचे। चांगलं टेक्स्चर असं क्रीमी यायला पाहिजे। आता आपल्याला मीठ घालायचे आहे त्याच्यात। असं सगळीकडे पसरून घालायचे। त्याच्यावर आपल्याला रिंग घालायची आहे। हे 10 मिनिटं गरम होऊ द्यायचं। कुकरची शिट्टी काढायची। आपण एक ताट घेतले, ताटावरती चाळणी ठेवली आहे। आता याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ घालायचे दीड वाटी, दूध पावडर घालायचे, थोडंसं मीठ घालायचे चवीपुरतं, अर्धा चमचा वेलची पावडर घालायची, अर्धा चमच्याने अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी। तुम्हाला वेलची पावडर घालायची नसेल तर तुम्ही व्हॅनिला इन्सेन्स घाला। याच्यात तुम्हाला बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता, किंवा मग इनो। 2 वेळा आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे, त्याने केक हलका आणि जाळीदार होतो। आपण इनो घालूया। इनो घालून चाळून घ्यायचं आहे आपल्याला। आपण डब्याला चारी बाजूनी तेल लावून घेऊ केक टिन। याच्यात आपल्याला केकचं बॅटर घालायचं आहे। चारी बाजूनी आपण तेल लावून घेऊ ब्रशच्या साहाय्याने किंवा मग हाताने। आता आपण केकचं मिश्रण घालूया हळूहळू, थोडं थोडं, आणि चांगलं हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊ। आपण चांगलं मिक्स करून घेऊ हलक्या हाताने। आपलं मिश्रण घट्ट झाले केकचं। आपण थोडं दूध घालूया आणि मिक्स करूया। तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे। बिलकुल लम्स नाही राहिले आणि गुठळी पण नाही राहिली आहे। चांगलं कन्सिस्टन्सी झाले बॅटर आपलं। हे बघा आपलं बॅटर किती छान झालंय। तर आपलं बॅटर खूप छान झालं, बघा किती मस्त झालंय। असं जास्त पातळ नको, एवढं बॅटर ठीक आहे, मीडियम। आता याच्यात आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स घाला, काजू, बदाम, पिस्ता, असं मिक्स करून घ्या। आपल्याला केकचं बॅटर घालायचं आहे। याच्यावरती आपले डेकोरेशन करायचं आहे काजू बदामचं। दिसायला पण खूप छान दिसेल, ते सुरेख एकदम।
हे जे बॅटर टीनमध्ये आपण ओतलं आहे ना डब्यामध्ये केकचं बॅटर, याच्यात हवा असते, त्याच्यामुळे आपण असं हळूहळू टॅप करायचं, म्हणजे याची हवा निघून जाईल. कुकर गरम झाला आहे, आता आपण झाकण काढू त्याचं. आणि हे केकचं बॅटर डब्यात याच्यामध्ये ठेवून देऊ. आता आपण झाकण लावून घेऊ. झाकण लावून 45 मिनिटं ठेवायचं आहे. मीडियम गॅसवरती 45 मिनिटं. कुकरची शिट्टी काढून ठेवायची. कुकरमध्ये केक ठेवला आपण ब्रेक करायला 45 मिनिट्स. आपली 45 मिनिटं झाले. आपण कुकरचं झाकण काढू आणि गॅस बंद करू. आपला केक बघा कसा छान झाला आहे. आपण आता चाकूने चेक करू. चाकूने चेक केला आहे, बिलकुल चिटकला नाही आहे आणि आतमध्ये कच्चा पण नाही आहे. आता आपला केक थंडगार झाल्यावर आता आपण केक बाहेर काढू. कुकर गरम आहे ना, तर मग आपण चिमट्या आणि हा केक आपला गार झाल्यानंतर आपण काढू. केक बघा आपला फुगला पण आहे आणि रंग पण सुरेख आला आहे. आता चारी बाजूनी आपण त्याच्या कडा काढून घेऊ. आता आपण केक काढून घेऊ. आपण हलक्या हाताने असं टॅप टॅप करू, अशाने आपला केक निघून जाईल. आता केक काढू आपण. बघा केक किती सुंदर झाला. असं सोनेरी सोनेरी कलर आलाय छानपैकी केकचा, तुम्ही बघू शकता. एकदम हलका झालाय आणि कलर पण सुरेख आला आहे त्याचा. आणि हे डेकोरेशन तेवढं छान दिसतंय. आता आपण कापून पाहू. आपला केक किती सुंदर झाला आहे. जाळी पण आली आहे छान, तुम्ही बघू शकता. आणि सॉफ्ट मऊपणा झाला आहे, सॉफ्ट स्पंज टाईप झाला आहे मस्तपैकी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा.